ज्यावेळी आपलं मूल हे वयात येत असतं त्यावेळी काय होत असतं, त्याच्यात शारीरिक, मानसिक आणि भावनिक हे खूप सारे बदल होत असतात आणि त्याला त्या प्रत्येक गोष्टीची जाणीव व्हायला लागते. आणि अशातच मग ते काय करतं की त्या वयात ते आपली एक स्वतःची ओळख किंवा आपलं स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत असतं. आणि मग हे शोधत असताना कधी कधी मूल काय होतं खूप शांत बसतं, एखादं मूल खूप बडबड करतं किंवा एखादं मूल लगेच रिॲक्ट होतं. आणि ज्यावेळी ते रिॲक्ट होतं त्यावेळी पालकाला एकच भीती वाटते की अरे माझं मूल हे माझ्या हाताबाहेर चाललंय, माझी भीती त्याला राहिलेली नाहीये. साहजिकच येते एखाद्या वेळेस बिघडलं जाईल, त्याची संगत चुकलेली दिसते आणि असं वाटतं. आणि आपण पालक काय करतो, त्याच्यावर अजून दबाव टाकतो. पण हा दबाव बरोबर असतो का, तर हा दबाव एकदम चुकीचा आहे. कारण कसं असतं की ज्यावेळी ते मूल त्याचं अस्तित्व शोधत असतं त्यावेळी आपण एक जबाबदार पालक म्हणून त्याला एक भावनिक आधार दिला पाहिजे आणि आपण त्याला ऐकायला शिकलं पाहिजे. ज्यावेळी आपण त्याला ऐकायला शिकू त्याला साहजिकच वाटणार आहे अरे